ट्रेलर आणि बस यांच्याकडून जो अन्यायकारक दंड वसूल केला जातोय त्यासोबतच ई चलन काटलं जातंय, याच्या विरोधात आता या सर्वांनी एकत्रित येऊन संप पुकारलेला आहे। आपल्यासोबत काही जण आहेत जे मार्केट यार्डमध्ये आहेत, जिथे त्यांनी त्यांचे हजारो ट्रक असतील त्यासोबतच बसेस असतील, या सर्व इथे थांबवलेल्या आहेत। नेमकी काय तुमची मागणी आहे? राज्यातील या ई चलनाच्या विरुद्ध अनेक तक्रारी राज्य शासनाकडे यापूर्वी पाठवल्या होत्या। आमच्या काही संघटनाचे पदाधिकारी 16 तारखेपासून मुंबईला याबाबत उपोषणाला बसले होते। राज्य सरकारने याची दखल घेतली, परंतु 12-13 दिवसानंतर, आणि त्यांनी नंतर एक मंत्रालयात मीटिंग झाली। त्यांनी सांगितलं की आम्ही कमिटी बनवू आणि ती 25 जुलै रोजी अहवाल देईल। तोपर्यंत रोज अन्यायकारक वसुली चालू होती आणि ई चलनाचा दंड रोज पडत होता। आमचं म्हणणं याच्यामध्ये एकच आहे की यापूर्वी जे ई चलनाद्वारे दंड आकारले गेले ते माफ करावे आणि अन्यायकारक जी वसुली आहे ती थांबवण्यात यावी। दुसरा जो विषय आहे की खाजगी बस चालकांचे, माझे बस संघटनेचे पुण्याचे प्रमुख आहेत। कशा पद्धतीचा तुमचा संप सुरू आहे? कोण कोण या संपामध्ये सामील आहे? आता मुंबईमध्ये स्कूल बसवाल्यांनी 6 तारखेपर्यंत माघार घेतलेली आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको म्हणून, आणि राज्यातील सर्व बसेस 6 तारखेपासून संपात सहभागी होणार आहेत। पण आम्ही पुण्यातील उद्या मध्यरात्रीपासूनच संपात सहभागी होतोय, कारण पुण्यामध्ये प्रचंड त्रास आहे। बससाठी कुठे पार्किंग दिलेलं नाही, पिकअप पॉईंट्स कुठेही दिलेले नाही आहेत, म्हणजे जेणेकरून हे कायद्यामध्ये आहे की या बसेसला पार्किंग पिकअप पॉईंट उपलब्ध करून द्यायचे। हायकोर्टने डायरेक्शन दिलेले आहेत की यांना पिकअप पॉईंट्स पार्किंग उपलब्ध करून द्यावे। ही कुठली सुविधा न देता ई चलन करायचं। 10 ते 12,000 15,000पर्यंत रात्री 1-1 वाजता चलन केलेले आहेत। म्हणजे हा अन्यायकारक त्रास सहन न झाल्यामुळं आमचे बस मालक किंवा बस चालक यांनी स्वतःहून ठरवलं आहे की आपण बसेसच बंद ठेवू, कारण ते परवडतच नाही चालवून, तर करायचं काय, म्हणून आम्ही उद्या रात्रीपासून या संपामध्ये सहभागी होत आहोत। नक्कीच माल वाहतूक करणारे जे ट्रक आहेत त्यांना 10 ते 12,000 रुपये दंड आकारला जातो। त्यासोबतच दिवसा सुद्धा हे अवजड वाहनं जे आहेत त्यांना सुद्धा बंदी आहे। अवजड वाहनों की बंदी हमने इसलिए की है क्योंकि हम लोग एसोसिएशन ऑफ ट्रांसपोर्टर पूना को रिप्रेजेंट करते हैं। हम लोग पिछले 10 साल से पार्किंग की समस्या, नो एंट्री की समस्या, जाम की समस्या, चोरी चमारी की समस्या से हम लोग जूझ रहे थे। तो प्रशासन हमारी कोई बात नहीं सुन रहा है। आप कहीं भी देख लीजिए, पूरा पिंपरी चिंचवड़ आज पूरा जाम से भरा हुआ है। 5-5, 6-6 घंटे हमारी गाड़ियां जाम में खड़ी रहती हैं, ना ड्राइवरों के लिए कोई सुविधा है। तो उस बात पे ध्यान ना देके ये ई चलान का दंड एक हमारे ऊपर से थोप दिया गया, और जो कि बहुत गलत तरीके से वसूला जा रहा है। तो ई चलान को वापस लेने के लिए और जो चलान पहले हो चुके हैं उनको बिल्कुल रद्द करने के लिए हमारी मांग है, और हम लोग मजबूर हैं कि हम लोग स्वेच्छा से हमारी गाड़ियां खड़ी कर दें। आता भूमिका काय असणार आहे तुमची आणि कशा पद्धतीने हा संप सुरू राहणार आहे? हा जोपर्यंत सरकार काय याची दखल घेत नाही तोपर्यंत आमचे सगळे ट्रक ओनर्स, ट्रान्सपोर्टर्स यांना स्वइच्छेनं बंद ठेवलेले आहे। ते सरकारने त्याच्यावर काहीतरी ठोस पर्याय काढावा, त्यानंतरच आमची संघटना माघार घेऊ शकते। और ये जो बंद हमने बुलाया है, मतलब स्वेच्छा से हमने जो बंद किया है, इसका जो असर है पूरी पिंपरी चिंचवड़ की इंडस्ट्रियल बेल्ट पे होने वाला है। आलंदी, चाकण, चिमली फाटा, देव रोड, आपका हिंजेवाड़ी, तलेगांव, हर जगह पे इस इंडस्ट्रियल बेल्ट पे इसका असर आज शाम से या कल सुबह से दिखना शुरू हो जाएगा। याचे काय परिणाम होतील? मी महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघाचा पुणे शहराचा अध्यक्ष शशिकांत डोंबे। मी आज हे सांगतो की याचे परिणाम, आता आपण इथं जिथं उभा आहोत हे मार्केट कमिटी घोषित बाजार समितीचा आवार आहे। इथे माल वाहतूकदार जे येतात, अन्नधान्य, भाजीपाला, तरकारी घेऊन येतात, त्या सर्वांना येतं वेळेचं बंधन टाकलेलं आहे पोलीस प्रशासनाने। रात्रीच्या वेळेत त्यांनी रात्री 11 ते 6 पर्यंत त्यांनी आम्हाला प्रवेश दिलेला आहे। या वेळेमध्ये ज्या गाड्या येतात त्या गाड्या खाली झाल्यानंतर बाहेर जाण्यासाठी कुठलाही मार्ग आम्हाला उपलब्ध नाही आहे। त्यामुळं वाहतूकदारांनी स्वइच्छेने काम बंद आंदोलन केलेलं आहे। आम्ही जोपर्यंत तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ एक रस्ता आम्हाला द्यायला पाहिजेत। मार्केट यार्डच्या आवारामध्ये तुम्हाला भाजीपाला पाहिजे, दूध पाहिजे, तरकारी पाहिजेत, अन्नधान्य पाहिजेत, मग तुम्ही शासनाने आम्हाला रस्ता का न देत नाही? जर तुम्हाला इथे एखाद्या वाहनामुळं जर अपघात होत असेल तर ठीक आहे, तुम्ही हे सगळं जे यंत्रणा आहे शहराच्या बाहेर हलवा, आम्ही बाहेर जायला तयार आहे। आम्ही इथं काय येतो की इथं मार्केट आहे म्हणून येतो, काही रिकामी गाडी कोण घेऊन येत नाही ना, इथं अन्नधान्य घेऊन येतं ना। तुम्ही आमची व्यवस्था शहराच्या बाहेर करा, जेणेकरून त्या गाड्या बाहेर जातील, शहरातला वाहतुकीचा ताण कमी होईल, अपघाताचं प्रमाण कमी होईल। अपघात झाला म्हणून तुम्ही सर्वच बंद करणार असला तर मग
उद्या कारवाल्याकडनं अपघात झाला तुम्ही कार बंद करणार आहात का? अशा प्रकारचा अन्याय आमच्यावर होत आहे, म्हणून आम्ही स्वइच्छेने या आंदोलनामध्ये सहभाग होत आहोत. नक्कीच पार्किंगची समस्या असेल, त्यासोबतच जो दंड वसूल केला जातो ते असेल, ई चलन असेल, अशा विविध मुद्द्यांना घेऊन आता यांच्याकडून हा संप सुरू करण्यात आला आहे. जोपर्यंत सरकार या संदर्भात कुठली भूमिका घेत नाही ठोस, तोपर्यंत हा संप असाच सुरू राहणार असल्याचं यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर.